फ्रेंड्स, वेलकम टू अवर सही है चॅनल. आज आपण बघणार आहोत सेंड्रॉइडचा क्वेश्चन जे पी वाय क्यूजमध्ये विचारला गेला होता. तर क्वेश्चनमध्ये दिलेला आहे की जो शेडेड पार्ट आहे त्याचा सेंड्रॉइड फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच ट्रायंगलचा एरिया आणि सर्कलचा एरिया त्याच्यामधून मायनस करावं लागेल. आणि यामध्ये काय डिटरमाइन करावं लागेल, एक्स सी आणि वाय सी. एक्स सी आणि वाय सी, एक्स बार आणि वाय बार आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एक्स बार आणि वाय बार म्हणजेच सेंड्रॉइड फाइंड आउट करायचे. सो फर्स्ट पार्ट आहे रेक्टँगल, हे पूर्ण रेक्टँगल. सेकंड आहे ट्रायंगल आणि थर्ड आहे सर्कल. सो आपण आधी A1 फाइंड आउट करू. A1 म्हणजेच रेक्टँगलचा एरिया. रेक्टँगलचा एरिया कसा फाइंड आउट करायचा, बेस इंटू हाईट. मग 200 इंटू 150, 30,000 mm स्क्वेअर. मग नंतर आपण फाइंड आउट करू A2. A2 म्हणजे सेकंड पार्टचा एरिया. सो टोटल लेंथ आहे याची 150, टोटल हाईट आहे 150. सो 75 ऑलरेडी दिली होती, ही झालं 75 आणि हॉरिझॉन्टल लेंथ याची 200. 300. A2 ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट करायचा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू बेस किती आहे 100 इंटू 75. ओके. A2 येईल 3750 mm स्क्वेअर. हे येईल निगेटिव्हमध्ये, कारण याचा आणि याचा एरियाच्या आपल्याला मायनस करावं लागेल. शेडेड पार्टचा सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच हे निगेटिव्हमध्ये येईल आणि सर्कलचा पण एरिया निगेटिव्हमध्येच येईल. A3 कसं फाइंड आउट, सर्कलचा एरिया कसा फाइंड आउट करते, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर, पायची व्हॅल्यू असेल 3.14 इंटू डायमीटर दिलेला आहे 100. सो रेडियस किती राहील 50, 50चा स्क्वेअर. मग A3 किती येईल 7850 mm स्क्वेअर. आणि हे पण कशामध्ये येईल, निगेटिव्हमध्ये येईल. नंतर आपण फाइंड आउट करू x1, x2, x3 आणि y1, y2, y3 आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो x1 म्हणजेच हॉरिझॉन्टल डिस्टन्स, फर्स्ट पार्टचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. याचा फॉर्म्युला असा असतो, बेस बाय 2 अँड हाईट बाय 2. सो 200/2. x1 किती येईल 100 mm येईल. तसंच x2 फाइंड आउट करायचं. x2 म्हणजेच ट्रायंगलचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स किती आहे 200 आहे. सो ट्रायंगलचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं, बेस बाय 3 अँड हाईट बाय 3. हे याचा फॉर्म्युला आहे. सो टोटल आहे 200मधून b/3 हे मायनस करावं लागेल. 200 मायनस 100 डिवाइड बाय 3. x2 किती येईल 166.67 mm. तसंच x3 फाइंड आउट करायचं. x3 मतलब म्हणजेच सर्कलचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स. सर्कलचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे 100 आहे. सो उरले किती ते 50 आणि 50, कारण की टोटल आहे 200. सो 100 डिवाइड बाय 2 प्लस 50. x3 येईल 100 mm. मग अशा स्टेप काय फाइंड आउट करायचं, y1, y2, y3 फाइंड आउट करावं लागेल. सो y1 म्हणजेच वर्टिकल डिस्टन्स, वर्टिकल हाईट किती देऊन यायची, y1 मीन्स फर्स्ट पार्टचं वर्टिकल डिस्टन्स 150 डिवाइड बाय 2. y1 आला 75 mm. नंतर तसंच y2 म्हणजेच ट्रायंगलचं वर्टिकल डिस्टन्स किती आहे 75. टोटल आहे 150. 150मधून h/3 काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. 150 मायनस 75/3. y2 येईल 125 mm. तसंच y3 फाइंड आउट करायचं. y3 म्हणजे सर्कलचं वर्टिकल डिस्टन्स किती आहे 100 आहे. डायमीटर किती देऊन यायचा 100 देऊन. सो 100 टोटल आहे 150.
उरले किती 25 and 25 टोटल 150. सो 100 डिवाइड बाय 2 प्लस 25. y3 किती येईल मग 75 mm. चला x1 x2 x3 आणि y1 y2 y3. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे काय फाइंड आउट करायचं x बार आणि y बार. सो x बार आपण कसं फाइंड आउट करायचा, याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे a1 इंटू x1 प्लस a2 इंटू x2 प्लस a3 इंटू x3 डिवाइड बाय a1 प्लस a2 प्लस a3. सो a1 आणि x1ची व्हॅल्यूज पुटअप करायची आता फॉर्म्युलामध्ये. 30,000 इंटू 100 प्लस a2 आहे -3750 इंटू x2 किती आहे 166.67 प्लस a3 किती आहे -7850 इंटू x3 आहे 100 डिवाइड बाय 30,000 प्लस -3750 प्लस -7850. हे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यावर एक्स बार किती येईल 86.41. कॅल्क्युलेशन करायला कॅल्स यूज करायची. नंतर वाय बार असंच वाय बार फाइंड आउट करायचा. वाय बार कसा फाइंड आउट करायचा, x1 x2 x3च्या जागी y1 y2 y3 पुटअप करायचं. मग a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 डिवाइड बाय a1 प्लस a2 प्लस a3. सो a1 किती आहे 30,000 इंटू y1 नंतर 75 प्लस a2 आहे -3750 इंटू y2 आहे 125 प्लस -7850 a3ची व्हॅल्यू आहे y3 किती आहे 75 डिवाइड बाय 30,000 प्लस -3750 प्लस -7850. याचं पण कॅल्क्युलेशन केल्यावर वाय बार किती येतो 64.80 mm. याचं युनिट mm येईल, कारण की क्वेश्चनमध्ये मेन्शन दिलेलं आहे ऑल डायमेन्शन आर इन mm, म्हणून याचं युनिट काय येईल mm. सो अशा टाईप आपला ॲन्सर आलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.